एक 5-10 वर्षात सगळं जग बदलणार आहे. सगळ्या क्षेत्रात AI सारख्या टेक्नॉलॉजी संपूर्ण प्रत्येक क्षेत्र कव्हर होणार आहे. अशा वेळी ऍग्रिकल्चर मागे राहू नये म्हणून आम्ही ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मार्फत गेले 2-3 वर्ष याच्यावर काम करतोय. गेल्या वर्षी 1000 एकर ऊसावर आम्ही प्रयोग केले. ते गेल्या वर्षी पण प्रयोग होते, पण आता ते प्रयोग राहिलेले नाहीत कारण त्याचे रिझल्ट 100 टनाच्या आत एकही शेतकरी नाहीये आणि याचा उपयोग महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण वर्गांना व्हावा म्हणून आम्ही कांद्यात पण यंदा AI घेतलेलं आहे. त्यानंतर केळीत घेतलेलं आहे, तुरीत घेतलेलं आहे आणि मक्यात पण घेतलेलं आहे आणि याचा उपयोग नक्की शेतकरी वर्ग करून घेईल. ज्या पद्धतीने इथे गेल्या 3-4 दिवसात लाखोच्या संख्येने तरुण वर्ग येतोय त्या अर्थी तिथे त्यांना काहीतरी हवंय, ते शोधतायत आणि ते देणं आपल्या पिढीचं आणि या सर्व सरकारचं काम आहे. ज्यांना ज्यांना जमेल, ज्या ज्या विद्यापीठांना जमेल त्यांनी हे सर्व दिलं पाहिजे, नाहीतर हे तरुण वर्ग यापासून. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बारामतीमध्ये आणि तुम्ही बघू शकता आपण कृषी दर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. तर आता आपण कृषी दर्शन पूर्ण तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर व्हिडिओ बराचसा मोठा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण की प्रत्येक गोष्ट इथं बघण्यासारखी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ मोठा होणार आहे इतर आपल्याला माहितीच आहे, पण जेवढा व्हिडिओ मोठा होईल तेवढा तुमच्या फायद्याचा हा व्हिडिओ असणार आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन सविस्तर अशी माहिती देत आहोत तुम्हाला. नाही गेला गडबड. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता एवढं तमाम अशी गर्दी झालेली आहे इथं. शेतकऱ्यांचं स्वर्गात आल्यासारखं एक फील आहे आणि सगळे ओरिजिनल फळ आहेत. कृषी प्रदर्शन बारामती 2026. पण प्रत्येक एक गोष्ट कव्हर करणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून बरेचसे शेतकरी या प्रदर्शनाला इथे आलेले आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण अशी माहिती घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. वेगळे वेगळे रोप, वेगळे वेगळे खत, वेगवेगळे बी बियाणं. सगळ्या गोष्टी वेगवेगळे, गाई म्हशी, सगळ्या गोष्टी, विठ्ठल शेळी, कोंबडी पालन, सगळ्या गोष्टी आपण सविस्तर कव्हर करणार आहोत. वेगळे वेगळे फुलं, फळं, भाज्या. बघू शकता तुम्ही. तर तमाम अशी गर्दी आहे आणि माहिती जेवढी आपण भेटेल तेवढी काढून घ्यायचा प्रयत्न करू. स्ट्रॉबेरी आहे आणि फुलं आहेत. एकदम कमी वेळ जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न आपण करत आहोत, त्यामुळं शेतकऱ्यांची तमाम अशी गर्दी कृषी प्रदर्शनामध्ये. एक मिनिट. वेगळ्या वेगळ्या भाज्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता इथं स्ट्रॉबेरीची लागवड आहे. तर आपल्या बरोबर दादा आहेत. आता आमच्या ज्या वातावरणामध्ये ही स्ट्रॉबेरी येऊ शकते. हो, येऊ शकते ना. कसं असतं लागवड? विंटर डाऊन व्हरायटी आहे. एकरी 25-30 हजार रुपये लागतात बघायची. एकरीला 25-30 हजार. हो, एक बाय एक अंतरावरती आपण लावू शकतो. आता याच्यातून जर नुकसान जर काय असेल तर कसं असतं? नुकसान जास्त काय नाही, टेम्परेचर वाढल्यावरती वगैरे, बाकीचं जास्त नॉर्मल काय नाही. टेम्परेचर मेंटेन ठेवणं लागतं.
टेम्परेचर ह्युमिडिटी मेंटेन राहिली पाहिजे थोडीफार. आणि असं परत शेड नेट करावं लागतं का? स्टेडनेटची काही आवश्यकता नाही तसं जर ओपन जर करायचं असेल तर. हो पण उत्पन्नामध्ये थोडा जरा फरक पडतोच. हा हा. हो फक्त वातावरण मेंटेनच्या हिशोबावर. हो ह्याच्यावरती डिपेंड आहे. आणि किती महिन्यात फळ येते? एक स्ट्रॉबेरीला एक लावल्यापासून 45 ते 50 दिवसांपर्यंत 40 ते 45 दिवसामध्ये पहिलं फ्रुटिंग चालू होतं. 40 ते 45 दिवसाच्या पुढं. हो फळ प्रॉपर बनायला किती दिवस लागतात? एक 50 दिवसापर्यंत सुरुवातीचं फळ नंतर हो मित्रांनो, इथं मी बऱ्याच जणांना थोडस बोलतं करायचा प्रयत्न करतोय, कारण की गर्दी इथं भरपूर असल्यामुळं तरी पण मी तुमच्यापर्यंत माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, बघण्यासारखं आणि दाखवण्यासारखं बरंचसं काही आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की 400 पुस्तकं वाचण्यापेक्षा 4 मिनिटाचा व्हिडिओ बघणं ही एकदम महत्वाचं आहे सध्या, कारण की शेती हा एक विषय एवढा टेक्नॉलॉजीचा आणि एआयच्या माध्यमातून अशा उत्पन्नाच्या ह्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला जेवढं पण बघायला भेटेल तेवढं तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघू शकता तुम्ही. माती विना शेती, स्ट्रॉबेरी आणि मिरची आहेत, टोमॅटो आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे एआय ची टेक्नॉलॉजी, हे सगळे वांगे आहेत. गाड्याला सरत नाही मला 1 मिनिट. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे जे पण बघायला भेटते ते बघत राहा, कारण की इथं जे पण दाखवून ते एकदम वेगळंच आणि आकर्षक असं स्मार्ट शेतीचं हे आहे. बघू शकता तुम्ही झाडांना पाणी कसं. आपल्याकडे नको माहित. आपल्याकडे येतात काय भाज्या? हो येतात नॉर्मल टेम्परेचरला. हा ना. आणि पाण्यात फर्टिलायझर मिक्स केलंय हा हा हा. आणि त्याच्यावरती थर्माकोलच्या शीट मध्ये कप मध्ये कोको पीट मध्ये करू शकतो. टेरेस वरती किंवा घराच्या समोर होऊ शकते. तर ह्या परदेशी भाज्या आहेत. तुम्ही बघू शकता ही टेरेस वर किंवा कमी जागेत पण होऊ शकते. तुम्ही बघू शकता पशुपालक मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, अशा परदेशी भाज्या आहेत. पण इथं माहिती द्यायला असं पुरेपूर कोणी नाहीये, कारण की अशा परदेशी भाज्या जर आपल्याकडे पिकवल्या तर परत विकायच्या कुठं आणि कशा रेटने, हे पण मोठा प्रश्न आहे. आपलं सूर्यफूल, टोमॅटो, पुढे चालत राहा. शेतकरी मित्रांनो, आपण दुसरा प्लॉट बघतोय आता. आंतरपीक आहे. शेतकरी मित्रांनो, ही टेक्नॉलॉजी एवढी खतरनाक आणि जबरदस्त आहे. शेती ही
एआयच्या माध्यमातून आपण डबल टिबल त्यातून उत्पन्न घेऊ शकतो. बघा तुम्ही कसं एकदम खतरनाक नियोजन आहे. बघा, कांदा मेन शेतकरी आपण. लाली म्हणा बरं का? नाही नाही, असं फिरून तर जावं लागते ना त्या टँक मध्ये. गांडूळ खत. सूत्रकृमी मुळांमध्ये जाऊन अंडी देतात आणि मुळांचे नुकसान करतात. त्या मुळांमधील पाणी आणि पोषक तत्व नष्ट करतात. ह्यामुळे नुकसानग्रस्त रोपं फार वाढू शकत नाही. शेतकरी सूत्रकृमींच्या संक्रमणाची लक्षणे ओळखू शकत नाही. पशुपालन मित्रांनो, बराचसा असा परिसर चालून एकदम दमून गेल्यासारखं झालेलं आहे. काय काय दाखवायला पाहिजे आणि काय काय नाही, ही काय प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी आहे. तर आता आपण शेळीपालन आणि कुक्कुटपालन बघू. तर असं टेक्नॉलॉजीने एक शेळीपालन केलेलं आहे. वरती शेळीपालन आहे आणि खाली कुक्कुटपालन आहे. आणि तुम्ही बघू शकता, वरती शेळीपालन आहे, मध्ये कुक्कुटपालन आहे आणि त्याच्या खाली गांडूळ खताचं नियोजन केलेलं आहे. त्या साईडला बदक आहे. अगदी कमी जागेमध्ये 3 प्रकारचं बजेट या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना खायला गव्हाणी बघा तुम्ही कशी केली वर. अशा नवीन नवीन टेक्नॉलॉजी बऱ्याचशा या कृषी प्रदर्शनामध्ये पाहण्यासाठी भेटत आहेत. बदक आहे. हे काम करून करून थकून बसणारे शेवटी काम करत असतील ना बिचारी. हा, वाईट लागून बसले.
बाहेरच्या लागते वस्तू कडे तर कृषी प्रदर्शन पाहायला आलेल्या शेतकऱ्यांना इथं एक खाऊ गल्ली असं बनवलेली आहे. इथं वेगळ्या वेगळ्या बचत गटाचे वेगळे वेगळे स्टॉल आहेत. मस्त असं बसायचे आणि वेगवेगळे फूड स्टॉल आहे इथं. एकदम छान असं नियोजन केलेलं आहे. 2026 कृषी प्रदर्शन बघू शकता. हे सगळं देखावा केलेला आहे इथं. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी देखावे केलेले आहेत या ठिकाणी. शेतीमध्ये जे काही काम केली जातात ते या भगिनी काम करताना दाखवलेले बघू शकताय. दिसलं तर असे हे देखावे आहेत.